रामचंद्र घरत यांच्या हस्तक्षेपानंतर सविता सांगळे यांचे वक्तव्य मागे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या तहकूब महासभेत आज विविध मुद्द्यांवर चर्चा रंगली असताना शिवसेना नगरसेविका सविता सांगळे यांनी महापालिका रुग्णालयांमध्ये असलेल्या 10% राखीव जागांमध्ये वाढ करून त्या 20% नेण्याची मागणी सभागृहात मांडली. आपले मत मांडताना सांगळे यांनी गरजेपोटी घरचा उल्लेख उदाहरण म्हणून केला. मात्र यावर भाजप नगरसेवक रामचंद्र घरत यांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित शब्द मागे घेण्याची मागणी केली. यावेळी घरत यांनी प्रकल्पग्रस्त नागरिकांनी शहराच्या विकासासाठी आजपर्यंत काय योगदान दिले याचाही मुद्दा उपस्थित केला. या वादानंतर सविता सांगळे यांनी आपले शब्द मागे घेतले असून ते महासभेच्या अधिकृत कामकाजातून वगळण्यात आले. मध्ये आहे त्याच्यातही अजून बदल करण्यात आलेला नाही आहे. गरीब जनतेसाठी आरोग्य संदर्भातील त्यांच्या या तात्काळ उपचारासाठी 20 वर्ष झाली आहेत, अजून बदल नाही आहेत. अजून आपल्याकडे 5 वर्ष आहेत. माझं एवढं कळकळीची विनंती असेल की मॅम या 15% जागांमध्ये कृपया 20% राखीव जागा करण्यात याव्यात. आणि याच्यावर अनेकदा ही गोष्ट हा करार या संदर्भात केसही कोर्टातही केस गेली होती, तेही मला माहीत आहे. पण जर न्यायालयीन संदर्भातले निर्णय आपल्या आयुक्त साहेबांच्या हातात असतील, हे मी मागच्या एका सभेत ऐकलं की न्यायालयीन संदर्भातले निर्णय आयुक्त साहेब घेऊ शकतात, तर त्यांनी कृपया याच्यावर काहीतरी विचार करावा. आणि या 5 वर्षात जर 20% जागा करण्यात आल्या, या 5 वर्षासाठी तरी त्या नागरिकांना ही सेवा पुरेपूर उपलब्ध करण्यात यावी. त्यानंतर हा करार संपल्यानंतर पुढची हॉस्पिटल आणि पालिका यांच्यामध्ये जे काही डिस्कशन असेल किंवा जो काही पुढे तुम्हाला निर्णय घ्यायचा, त्याच्यामध्ये माझं मत आहे की जर जागा वाढवून किंवा ती सोय जर होत नसेल तर हा करार संपुष्टात जर येत असेल तर ते हॉस्पिटल आपण महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावं. त्यानंतर त्या 15%मध्ये जे काय 20%मध्ये जे 15% आहेत ते ICU बेड्स नक्की उपलब्ध करून द्याव्यात. कारण अनेकदा हार्टचेच तात्काळ उपचार गरजेचे असतात आणि आपण आज म्हणजे काय बोलू, आर्थिकदृष्ट्या जे सधन व्यक्ती असतात किंवा ते तरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यावर उपचार घेऊ शकतात. पण गरीब नागरिकांपर्यंत ती जनजागृती पण झालेली नाही आहे की हे आपल्याला मोफत उपचार त्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये मिळू शकतात. त्यावरही विचार करण्यात यावा. आणि हा लोकहितासाठी असलेला निर्णय महापौर मॅडम तात्काळ याच्यावर काहीतरी निर्णय घेण्यात यावा आणि त्याचा पाठपुरावा करण्यात यावा. सभागृहातील प्रत्येक सदस्याला हे माहीत असावं की आपल्या महानगरपालिकेकडून जाणारे पेशंट फोर्टीजमध्ये किती ॲडमिट होत आहेत, किती नाही होत आहेत आणि किती रिटर्न जात आहेत आणि त्या नागरिकांना ती सुविधा मिळत आहे की नाही. आणि दुसरा असा ठराव आहे की माझे जे बाकी 4 ठराव आहेत त्याच्यामध्ये जो पावणेगावमधील जो ठराव टाकलेला आहे मी, बेस्ट चाळमधील माननीय सुनील जाधव यांच्या घरापासून तामिनकर सर व शहाबादे किराणा दुकानापर्यंत ड्रेनची खोली वाढवून ड्रेनेज लाईन साईज वाढवणे आणि पदपदाची सुधारणा करणे. मॅम इथे जी चाळ आहे ती साधारणतः एवढं अंतर असेल की ज्याच्यामध्ये त्या ड्रेनेज लाईन आहेत आणि त्या ड्रेनेज लाईनमध्ये 2 ठिकाणावरून लाईन येतात आणि एका ठिकाणाहून पुढे जातात. सध्या आता पावसाळा जवळ आलेला आहे मॅडम, 1 महिना राहिलेला आहे. तेव्हा पावसाळ्यात अशी स्थिती होते की ते लाईन सगळे भरून उंबऱ्याच्या बाहेर पाय ठेवला की तुम्हाला गटाराचंच पाणी आहे, कारण त्याची खोली फार कमी आहे आणि त्याच्यामधून पिण्याच्या पाण्याची लाईन गेलेली आहे. समोर दारासमोर अगदी जसा ओढा वाहतोय. ओढा जर चांगल्या पाण्याचा असता तर निदान नॅचरल स्वरूप तरी आलं असं, निसर्गात राहिल्यासारखं, परंतु तसं नाही आहे. दुर्गंधी, घाणपाणी आणि सगळंच सोबत आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावर लवकरात लवकर निर्णय करण्यात यावा आणि माझे बाकी जे ठराव आहेत त्यावरही तात्काळ काहीतरी निर्णय करण्यात यावा, ते पारित करण्यात यावे अशी कळकळीची विनंती मी करत आहे. धन्यवाद मॅडम. सन्माननीय रामचंद्र घरतजी. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सगळे सहकारी पत्रकार बंधू आणि प्रेक्षकांना, ताईने आता त्या भाषणामध्ये एक उदाहरण दिलं, त्या उदाहरणावर मला बोलायचं आहे. माझं ऑब्जेक्शन देखील आहे. त्याने सांगितलं गरजेपोटी जर आपण सामावून घेऊ शकतो, करू शकतो तर हॉस्पिटलमध्ये आपण त्याची संख्या का वाढवत नाही.
तर ताईंना गरजेपोटीची खऱ्या अर्थाने व्याख्या माहिती नसेल तर त्यांना सविस्तर मी सांगू इच्छितो. इथे आमचे बरेच प्रकल्पग्रस्त बसलेले आहेत. महापौर मॅडम, मी तुर्ब्याचंच उदाहरण देईन. आपण जेव्हा सिडको आल्यानंतर शासनाच्या वतीने आमची सगळी गावातली सगळी 100% जमीन त्यांनी घेतली, आम्हाला भूमिहीन केलं. पण एक नियम आहे, एक कायदा आहे की गावाच्या विस्तारासाठी गावाच्या परिघामध्ये 200 मीटरची जागा ही गावठाण विस्तारासाठी सोडली जाते. सुरुवातीला सिडकोनी तशा प्रकारचा प्रयोग केला. तुर्ब्यामध्ये 200 मीटरच्या परिघामध्ये त्यांनी ती जागा सोडली आणि आम्हाला GSचे प्लॉट दिले. प्रत्येक माणसाला ज्यांच्या उतारावर नाव आहे अशाला 100 मीटरचा प्लॉट दिला. कारण ते देणं गरजेचं होतं, शासनाचा तो नियमच आहे. त्याच्यानंतर त्याला सिडकोनी बगल दिली, फक्त तुर्बा. त्याच्यानंतर पूर्ण नवी मुंबईच्या प्रकल्पग्रस्तांनी त्याला बगल दिली आणि अशा प्रकारचे प्लॉट दिले नाही. खऱ्या अर्थाने ज्या माणसांचा उतारावर नाव आहे अशा माणसांना 100 मीटरचा प्लॉट त्यावेळेला गावठाण विस्तार स्कीम म्हणून त्याने दिले. त्याच्यानंतर 1992-93 मध्ये आमचा खूप मोठा उद्रेक झाला. शेतकऱ्यांनी खूप मोठे आंदोलनं केली, हुतात्मे दिले गेले आणि त्या माध्यमातून मग मुख्यमंत्र्याला जाग आली आणि मुख्यमंत्र्यांनी 12.5% ही जमिनीच्या मोबदल्यात देण्यात आलेली जमीन आम्हाला प्लॉट माध्यमातून दिली. म्हणजे 12.5% ही योजना जमिनीच्या मोबदल्यात दिली गेली आणि आम्हाला जो 100 मीटरचा प्लॉट दिला गेला तो आमच्या विस्तार स्कीममध्ये दिला गेला. त्याच्यामुळे आमचा तो हक्क होता, प्रत्येक प्रकल्पग्रस्ताचा तो हक्क होता. तो हक्क त्यांनी डावलून अशा प्रकारचा 12.5% जमिनीच्या मोबदल्यात त्यांनी प्लॉट दिले. जमिनीच्या मोबदल्यात प्लॉट देत असताना त्यांनी तुर्ब्यावर मोठा अन्याय केला. कारण तुर्ब्या ही जी स्कीम होती ही स्कीम होती गावठाण एक्सचेंज स्कीम, विस्ताराची स्कीम होती आणि या विस्ताराच्या स्कीममध्ये मिळालेली जमीन ही आम्हाला 12.5%तून मायनस केली. आणि मग मायनस केल्यानंतर आमच्या बऱ्याच गाववाल्यांना त्याचा खूप मोठा फटका बसला की ती जमीन 12.5%तून मायनस झाल्यामुळे आम्हाला प्लॉट कमी भेटले आणि म्हणून आमच्या प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी घर बांधली. मग त्याचाच अर्थ असा आहे की सिडकोनी केलेला अन्याय, त्या अन्यायाविरुद्ध मग जेव्हा आम्हाला आमच्या गरजेपोटी जर आम्हाला राहायची व्यवस्था होत नसेल, आम्हाला विस्तार योजनेमध्ये तुम्ही घेतला नसेल तर आम्हाला ते क्रमप्राप्त आहे की आमची जी गरज आहे ती भागवली गेली पाहिजे. ताईंना या गरजेपोटी घराचा इतिहास माहिती नाही म्हणून ताईंनी अशा प्रकारचा उदाहरण दिला. तर त्यांचं तो उदाहरण महापौर मॅडम आपण मागे घ्यावा आणि आमच्यावर झालेल्या अन्यायाचा त्यांच्याही कानामध्ये गेला पाहिजे की आपण गरजेपोटी किंवा प्रकल्पग्रस्तांना जेव्हा बोलत असतो, प्रकल्पग्रस्तांनी खूप मोठा त्याग या नवी मुंबईच्या वसलेल्या सगळ्या लोकांसाठी दिलेला आहे. त्याचा अभ्यास देखील तुम्हाला करावा लागेल, तरच काही गोष्टी आपल्या माध्यमातून आपल्या सभागृहासमोर येतील, आपल्या लोकांसमोर येतील आणि प्रकल्पग्रस्तावर झालेले अन्याय हे सगळ्या लोकांपर्यंत आले पाहिजे. हाच माझा उद्देश होता. त्यांना पुन्हा कलकलीची विनंती करतो की त्यांनी हा उदाहरण मागे घ्यावा आणि प्रकल्पग्रस्तांचा गरजेपोटीचा विषय त्यांनी जो घेतला, जो उदाहरण दिला तो त्यांनी मागे घ्यावा अशी मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. धन्यवाद. बोला मॅडम. सन्माननीय महापौर आणि सदस्य, गरजेपोटी घरं असू देत, मी उल्लेख कशाचाही केलेला नाहीये, मला त्याचा विरोध नाहीये, वाढू दे. माझं म्हणणं एवढंच होतं, पेशंटलाही गरज आहे, गरीब लोकसंख्या वाढत आहे. सन्माननीय सदस्य, आपण ते उदाहरण मागे घ्यावं. त्याच्यामध्ये अहो, पण मी उदाहरण त्याचं मला उल्लेख आहे. अहो उद्देशच नव्हता, मी तेच सांगते. हा, उद्देश मग मला त्याचा विरोध नव्हता. सन्माननीय सदस्य, आपला उद्देश तो नव्हता माझा म्हणून आपण उद्देश ते उदाहरण फक्त मागे एवढाच घ्यावं. आहे, गरीब लोकसंख्या वाढत आहे, त्यांना राखीव जागा वाढण्यात याव्यात, बाकी दुसरं काही नाही. आपण गरजेपोटीचा मागे घ्यावं. त्यांची फक्त. गरज वाढते ना लोकांची. गरजेपोटी घर वेगळा विषय आहे मॅडम, तो विषय आपण मागे घ्यावा. अहो घर वाढतायत, वाढू देत, मला त्याचं काही नाही, पण पेशंट वाढतात पण एवढंच माझा मॅडम, उद्देश आहे. एखाद्या मला या विष- विषयावर कोणतीही गोष्ट, काही विरोध नाही, काही नाही, बोलायचं नाहीये प्रश्न त्याच्यावर. विरोधाचा नाहीये. गरजेपोटी घर हा प्रकल्पग्रस्तांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तो असा इतर गोष्टीला आपण उदाहरण म्हणून नाही देऊ शकत. ते फक्त तुम्ही मागे घ्या. ठीक आहे, मी ते उदाहरण, मला ते उदाहरण तसंही घ्यायचं नव्हतं, ते मागे घेते, तो विषय नाही. पण उगाच मी कोणत्याही गोष्टीत काही मुद्दाम असं काही आणलेलं नाहीये. हा विषय फक्त गरीब लोकांचा होता, त्याच्यावर फक्त मी विषयाला धरून तेच बोलली होती.
सन्माननीय सदस्य सांगळे मॅडम यांनी जो विषय उदाहरण दिलेलं आहे गरजेपोटी घरांचं ते मागे घेण्यात यावं. कामकाजातून हे शब्द काढण्यात यावे.